चला मॅच स्टार्ट करायची आहे. किसन चला थोडा ग्रीन सिग्नल द्यायचा. पहिलाच बॉल दीपक बसमा, पहिलाच बॉल बीट होतोय. अगदी बॅटच्या मधोमध समीकरण जुळत नाहीये. जरूर दीपक बसमाचा उल्लेख केला ना तर फर्स्ट मॅच मध्ये अगदी एकट्या वाघाने मॅच खेचून आणली होती. त्याच नंतर दुसऱ्या मॅच मध्ये दत्ता बसमा या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली होती. मात्र तिसरा सामना चिंग्स कामला संघाच्या विरोधात खेळत असताना पहिलाच बॉल डॉट आलाय. इथे मी म्हणेन नशिबाचा चौकार. अगदी बॅटला ब्रश करून गेला बॉल आणि स्क्वेअर लेगच्या बाजूने चेंडू सीमा पार झालाय. दीपक बसमाच्या बॅट मधून आलेला पहिला संघर्षमय चौकार. सुनील जरूर पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार काढलाय. हा देखील बॉल व्यवस्थित समीकरण जुळलं नाहीये. त्या अनुषंगाने कुठेतरी ह्या बॉलवरती सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर मग धावा लागल्या गेल्यात 5 धावा. 3 बॉल फेकली गेलेत. अप्रतिम फेकी राहिली गेली सुनीलच्या माध्यमातून. सुनील या नावाकडे पाहिलं जातं. अगदी बॅटच्या मधोमध समीकरण होतं, परंतु इथे काय घडतंय, झेल जमिनीला दान झालाय आणि मिळालेल्या जीवदान मनोज भगतला मिळालाय. अद्यापही विचार केला तर मनोज भगतची अगदी फलंदाजी फार मैदानावरती पाहिली होती. तडाखेदार फलंदाजी राहते, परंतु आज मात्र त्याच्या बॅटला बॉल लागत नाहीये व्यवस्थित. परंतु दीपक बसमाला पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट इट इज पंचानी बॉलची लाईन हेरली आणि ह्या बॉलवरती अव्वंतर धाव मिळेल. धावफलकाचा विचार केला, धावा लागल्या गेल्यात. 7 धावा धावफलकावरती. जरूर मनोज भगत या फलंदाजाला एक जीवदान मिळालंय. त्याच नंतर स्ट्राईक एंडवरती दीपक बसमाला पाहतोय. अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू, अगदी फसव्या रीतीचा चेंडू टाकला होता. दीपक बसमाला बॉल समजला नाहीये. बॉल डॉट चेंडूची सांगता झाली गेल्या. सुनीलचा विचार केला ना तर अगदी संघाचा एक ट्रम्प कार्ड या नावाने ओळखला जातो. मागच्या मॅच मध्ये देखील आपण त्याची गोलंदाजी पाहिली होती. अगदी त्या शतरक्षक तैनात, या उचली फेकी पण डायरेक्ट हिट. अगदी सेफ झोन मध्ये पाहिला गेला दीपक बसमा या फलंदाजाला. षटक क्रमांक पहिलं संपलाय. पहिल्या षटकाच्या माध्यमातून पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 8 धावा धावफलकावरती. इथे मिळेल डीजेला संधी. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज गणेशला पाहतोय. अगदी पहिल्या षटकाचा पूर्वार्ध पाहायला गेला होता. सुनील या फलंदाजाने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गणेशला पाहतोय. गणेश हा कितपत चांगली गोलंदाजी करेल. ओपनिंगला आलेला फलंदाज दीपक बसमाला स्ट्राईक एंडवरती पाहतोय. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू चढलाय. अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडं कव्हर पॉइंटला बॉल धाडून दिलाय. दीपक बसमा ऑन द फायर. बिग 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 षटकार. पाहिला गेला तर पहिलाच बॉलवरती मात्र कंबर्ड इथे गोलंदाजाचं तोडलं गेलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. क्या बात आहे. दीपक बसमा ऑन द फायर होते. मैदानाच्या आतमध्ये दुसरा चेंडू गणेश फेकायला तयार आहे. रिव्हर्स अटेम्प्ट. क्या बात आहे. सरळ बॅटने जरी धावा येत असतील ना तर रिव्हर्स शॉट कदापि खेळू नये. लगा तो आबाद नाही तो बर्बाद अशी स्थिती या शॉट मध्ये होते. परंतु दीपक बसमाला माहिती आहे
खेळी कशी साकारायची पहिल्याच बॉलवरती जरूर षटकार आला होता. हा देखील बॉल हेरला गेला आणि वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू सोडून दिलाय. अवांतर धावफलकावरती अगदी परिणाम होईल. धावा बनल्या गेल्यात 15 धावा. दुसरं षटक हाताळत असताना अद्यापही विचार केला तर 4 चेंडू फेकायचे आहेत. गणेश हा देखील बॉल तितका सुरेख आहे. अगदी टप्पा पडला आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. डॉट बॉलची सांगता. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट झाल्या. त्याच्यानंतर पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. तासनंतर दोन्ही बॉल डॉट आल्या. हा देखील बॉल डॉट आहे की काय? निश्चितच पंचांनी अजून एक दंडित केले गेलाय. ह्या बॉलवरती मिळेल सिंगल धाव. अव्वंतर धावेने धावफलक पुढे सरसावत जाईल 16 या आकड्यावरती. अद्यापही विचार केला ना तर चिचकाबले संघासाठी जास्त रन्स मारावे लागतील धोदानी संघासाठी. हा देखील बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू जरूर आलाय परंतु शतरक्षक आहे. कोणत्याही प्रकारची चुकी नाही या. उचली फेकीपर्यंत 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. तिसरेचा मानस नसणाऱ्या 2 धावेने विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 18 धावा धावफलकावरती. अद्यापही दुसरं षटक मार्गस्थ असताना कुठेतरी धावफलक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. स्वर्गीय बेल्या 11 मोरिया धोदाणी संघाचं पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जरूर टॉस हरल्यानंतर फलंदाजी ही वाट्याला आली होती. त्याच्यानंतर अजून एक वाईट. हा बॅक टू बॅक तिसरा वाईट असेल या षटकामागचा. गणेश गोलंदाजी मागवर असताना पाहिलं तर दीपक भस्माचा विचार केला तर अद्यापही चांगली खेळी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. इथे काय घडतंय? अगदी लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. इथे काय घडते पहा. अगदी पंच रेफर केलाय. पंचांचा इशारा रेफर केला गेलाय. इथे आम्ही स्क्रीनवरती निश्चितच चेक करू. पंचांचा रिव्ह्यू आहे. अगदी धोक्याची घंटा पार करेल का हा फलंदाज? दीपक भस्माला पाहतोय. निश्चितच आम्ही बारकाईने ते चेक करतोय स्क्रीनवरती. आमच्या गेले 4 दिवस श्री लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून इथे ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. त्याच्या माध्यमातून इथे स्क्रीनवरती आम्ही तठक गेला तर अद्यापही चांगली खेळी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. धावफलकाचा विचार केला तरी 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये जाईल का? नाही जाणार कारण तिथे शतरक्षण देखील तितकंच सुरेख राहिलं आणि चेंडू उचले फेकेपर्यंत ह्या बॉलवरती मिळतील 2 धावा. डीजे पाहिलं गेलं तर दुसरं षटक संपलंय. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर 12 बॉल आणि 23 धावा खर्च केल्या गेल्यात. टीम चिंचकामला संघाने पाहिलं गेलं तर पहिला गोलंदाज होता सुनील. या गोलंदाजाने पाहिलं गेलं तर 8 धावा खर्च केला. त्याच्यानंतर गणेश गोलंदाजाने 15 धावा खर्च केला. क्या बात आहे. आडवा पट्ट्याचा शॉट अगदी चाणाक्ष पद्धतीने मारलेला हा फलंदाज पाहतोय. मनोज ऑन द फायर. मनोजच्या बॅट मधून आलाय अचूक दर्जाचा चौकार. मिळेल डीजेला संधी.
फलक पुढे सरसावत जाईल. 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू असताना पहिल्याच बॉलवरती 2 धावा आला. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. त्याच्यानंतर स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सज्ज मनोज भगतला पाहतोय आपण. तिसरा बॉल पेस करेल ओव्हरचा. फुलटॉस चेंडू अगदी गॅप मध्ये धाडलाय चेंडू. चेंडूला उचली फेकीपर्यंत 2 धावा मिळतील. जरूर इथे डायरेक्ट हिट केला असता निश्चितच फलंदाज बाद झाला असता, परंतु हिट फेल गेली असती तर निश्चितच 4 धावा मिळाल्या असत्या. या अनुषंगाने कुठेतरी एसटी रक्षकाने कुठेतरी मत जाणणं आणि स्वतःच्या हातामध्ये बॉल ठेवला गेला. त्या बॉलवरती मिळाल्या 2 धावा. 2 धावेने विचार केला तर 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जाईल पार्किंग प्लॉट मध्ये. अजून एक बिग हिट. मनोज ऑन द फायर. डीजे डीजे ओके. चला, काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जरूर मनोज भगतचा विचार केला तर नेक्स्ट 2 मॅच मध्ये पाहिलं गेलं होतं जरूर शांत होता, परंतु निर्णायक मॅच मध्ये फलंदाजी कशी करावी याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. अगदी प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येतोय. अगदी ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. या बॉलवरती फक्त सिंगल धाव मिळेल. जरूर धावफलकाचा विचार केला तर धावा बनल्या गेल्या तर 38 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतोय, कैलासला पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर एक षटकार खाल्लाय, त्यानंतर चौकार खाल्लाय, त्यानंतर प्रत्येक बॉलवरती 2 धावा आल्याने एक बॉलवरती सिंगल आली. हा बॉल देखील गॅप सिलेक्शन. क्या बात आहे. दीपक बसमा ऑन द फायर. अजून एक बिग चौकार येतोय. डीजे पाहिलं गेलं तर 3 षटकं संपली गेली आणि टार्गेट अंतिम सेट झालाय. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 42 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि 43 धावेची गरज आहे. जर टीम चिंच कामला या संघाला विन व्हायचं असेल तर निश्चितच टार्गेट कंप्लीट करावं लागेल. पाहिलं गेलं तर मागच्या मॅच मध्ये जरूर फलंदाजी कमकुवत झाली होती धुदाणी संघाची, परंतु तिसऱ्या मॅच मध्ये निर्णायक मॅच आहे त्यामध्ये निर्णायक फलंदाजी त्यांच्या वाट्याला राहिली गेली आणि फलंदाजी करत असताना अंतिम टार्गेट सेट झालाय. 42 धावेचं टार्गेट सेट झालंय. येणारे 18 चेंडू आणि 42 धावेची गरज आहे टीम चिंच कामला संघाला. चला, टीम दुधाणी संघ थोडं स्पीडअप घ्यायचा. चिंचकापला संघाचे ओपनिंग प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचा. अगदी येणाऱ्या 18 बॉलमध्ये 42 धावा बनवायच्यात टीम चिंच कामला संघाला. पाहायला गेलं तर नॉकआउट सामने पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
अनलिमिटेड फ्रेंडशिप ग्रुप पनवेल यांच्या माध्यमातून ही आयोजित केलेली स्पर्धा राजेंद्र गुटे उर्फ बेल्या यांच्या स्मरणार्थ हे चषक आज मैदानाच्या आतमध्ये पाहतो. येस, बॉलची पूर्तता करायची पहा. तास नंतर इथे एटीएम खुल्ला केला गेलाय अरुण पारदीच्या माध्यमातून. जर दीपक भस्मा या गोलंदाजाने 3 विकेट लगातार घेतले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे अरुण पारदी यांच्याकडून. निश्चितच फलंदाजी मार्कवर पाहतोय. ओपनिंग फलंदाज बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये धुधाणी बनाम चिंचकामला संघ या दोन संघादरम्यान येणाऱ्या 18 चेंडू 42 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय. स्ट्राईक एंडवरती पाहतोय सुनीलला पाहतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज अगदी संघाचा ट्रम्प कार्ड या नावाने ओळखला जाणारा फलंदाज. अगदी या फलंदाजाकडे पाहिलं जाईल. अगदी प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात हा फलंदाज राहिला जातो. परंतु पहिला बॉल अगदी फुलटॉस चेंडू होता. अगदी एलिव्हेशन तितकंच सुंदर होतं. परंतु नशिबाला जे मान्य नव्हते ते घडलंय काय. ह्या बॉलवरती 1+ विकेट. अरे माझी संगीत वाजवली जात आहेत पहा. अगदी थंडी आणि थंडीचं वातावरण म्हणजे अमोल सर गरम करण्याची गाणी लावली जात आहेत पहा. त्याचप्रमाणे या संगीताचा आस्वाद देखील जयवंतदादा जुगरे देखील घेत आहेत. निश्चितच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉलवरती 1+ असा विकेट देखील आलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त सिंगल धाव. धावफलकावरती अगदी निश्चितच नेक्स्ट फलंदाज पाहतोय कैलासला पाहतोय. कैलास देखील डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. दीपक भस्मा पुन्हा एकदा तयार. अगदी फुलटॉस चेंडू होता. तिथे झेल कुठेतरी कॅरी करायचं होता. क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतोय परंतु रेस जिंकलाय चेंडू आणि कैलासच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. मिळेल डीजेला संधी. ठोक. क्या बात आहे. दरवाजा बंद करून अगदी इंग्लिश शिडी दाखवली. त्याचप्रमाणे फलंदाजांनी देखील इंग्लिश शिडी दाखवली आणि त्या डॉट बॉलची सांगता निश्चितच थोडं सांभाळून खेळायचं. दत्ता भस्मा अद्यापही आपल्याला सामना खेळायचा आहे पहा. निश्चितच पहिल्या बॉलवरती तिसऱ्या बॉलवरती त्या जरूर डॉट आलाय. त्याच नंतर कैलासला पाहतोय एक चौकार जरूर आला. त्याच्या मागे बॅक टू बॅक 2 डॉट बॉलची सांगता झाली गेल्या. क्या बात आहे. पाहायला गेलं तर जरूर चौकार आल्यानंतर 2 बॉल डॉट देखील आले गेलेत. पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा लागल्यात फक्त 5 धावा. हा देखील बॉल तितकाच सुरेख फेकला आणि तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे सचिनच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर फक्त 5 धावा लागल्या गेल्यात. 1 लॉस ऑफ विकेट. पाहायला गेलं तर पहिलं P1 पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना दीपक भस्माला पाहतोय. अगदी एसटी रक्षकाच्या माध्यमातून प्रत्येकदा क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू चाललाय पार्किंग प्लॉट मध्ये. अगदी मिड विकेटला चेंडू भेदून दिलाय. सुनीलच्या बॅट मधून आलाय तडाख्याचा षटकार. बेगीट.
उद्या गाडेश्वर धरणावर पोरी फिरायला येशील का? तास नंतर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अगदी गाडेश्वर मैदानावरती हे झालेले सामने अद्यापही या स्पर्धेचा चौथा दिवस. क्या बात आहे, लाजवाब संगीत पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 11 धावा धावफलकावरती. जरूर शेवटच्या बॉलवरती एक तडाखा आला कैलासच्या बॅटमधून. तास नंतर गोलंदाजी माकवरती निर्णायक गोलंदाजी. मी म्हणेन 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मनोज संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक मनोजच्या हातामध्ये निर्णायक षटक असणाऱ्या, कारण 12 बॉल आणि 32 धावेची गरज आहे. पाहिलं गेलं सुनील स्ट्राईक एंडवरती अद्यापही त्याला शांत ठेवण्यात यश आलं होतं, परंतु कितपत शांत ठेवला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. क्या बात आहे, सुनीलला शांत ठेवणं म्हणजे एक विजयाची आशा प्रलंबित करणं दोदाणी संघासाठी ठरलं जाईल. सुनीलला एकही मोठा फटका मारून देणार नाहीये हा गोलंदाज, हे इथे दिसून येत असताना मात्र सुनील पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र काय घडलंय, बॅक टू बॅक हा दुसरा डॉट चेंडू. क्या बात आहे, वेल डन. काय गोलंदाजी केली जाते. अगदी सुनीलला पाहिलं गेलं तर निश्चितच सुनील हा फलंदाज चिंच कांबल्याचा संघाचा संघनायक आणि ट्रम्प कार्ड या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज इथे शांत ठेवण्याचं काम मात्र मनोज या फलंदाजांनी केले गेले. 2 बॉल जरूर डॉट आलाय, परंतु या वाघाला कितपत शांत ठेवण्यात यश येईल ते पाहणं तितकंच गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र बॅटचा लीडिंग एज, झेल टिपायची होती, परंतु काय घडतंय, ज्ञानेश्वरनी केलेल्या चुका मात्र आपल्या पूर्ण संघाला महाग स्थितीमध्ये नेऊन ठेवेल का? जरूर 2 बॉल डॉट आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती बॅटचं लिडिंग एज लागलं होतं. एसटी रक्षकाच्या मागे होणाऱ्या चुका कितपत महागड्या ठरतील. इथे मात्र वारंवार हा देखील बॉल सुरेख टाकला जातोय. बॅक टू बॅक प्रेशर केलं जात आहे. 4 बॉल मध्ये एकही धाव आली नाहीये. अद्यापही विचार केला ना तर मी मग अमोल सर विचार केला तर फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. हा देखील बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये, अगदी बॉल सीमा रेखा बाहेर. सुनीलच्या बॅट मधून संघर्षमय षटकार ढीज्या. डीजे समीकरण चेंज होत चाललंय. येणारे 7 बॉल आणि 26 धावेची गरज आहे. ह्या बॉलवरती जर षटकार आला तर निश्चितच शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल यातील मात्र शंका नाहीये. परंतु केलेली कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनोज भगतला पाहतोय. जरूर 5व्या बॉलवरती जरूर सुनीलच्या बॅट मधून एक मोठा तडाखा आलाय. शेवटच्या बॉलवरती निर्णय असेल या संघाचा, मात्र या बॉलवरती येईल का षटकार? निश्चितच हा बॉल डॉट आलाय. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, 6 बॉल आणि 26 धावेचं समीकरण ढीज्या. आणि 26 धावेची गरज आहे. संघाचा संघनायक दत्ता बसमा, संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. थँक्यू मार्क्या.
वाघेरा संघाचा कॅप्टन आपणास विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं आहे. वाघेरा संघाचा कॅप्टन. पहिला बॉल, क्या बात आहे, दत्ता बसमा. अगदी जादूचा टोना केला जाते बॉल वरती. अशा पद्धतीने मात्र इथे गोलंदाजी केली जाते. एक नंबर. काय बोलशील अमोल सर याबद्दल? या रीतीची गोलंदाजी होणं मी तर म्हणेन आता दोन्ही संघासाठी भरपूर महत्वाचा. संघ आता पूर्णपणे अडचणीमध्ये सापडत चालला. एकतर्फी सामना आता जड होत चालला चिंचकामला संघाच्या बाजूना. अजून एकदा डॉट बॉल. वॉट अ बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये वापसी निर्माण केल्या दत्ता बसमानं. बेल्या 11 मोर्या दोन्ही टीमनं. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल वरती प्रत्येक जादू टोना केलाय की काय असं. निश्चितच आमचे जेवणदादा झुगरे देखील सांगतील. निश्चितच चांगली गोलंदाजी. अगदी आगीचे गोळे फेकले जात आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा कैलास तयार. हा 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 फलंदाज बाद. ची पावर तुझ्यात नाही, तू 2 क्या बात, क्या बात. निश्चितच पाहायला गेलं तर चांगलं संगीत देखील ऐकायला मिळालं. आणि पाहायला गेलं तर सुनील या फलंदाजाला नॉन स्ट्राईक एंडवरती उभं करणं म्हणजे दोदानी संघ विजयाच्या आशेने चालला गेला. येणारे 2 चेंडू, 3 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी दत्ता बसमाच्या माध्यमातून पाहिली जाते. अगदी फुलटॉस चेंडू होता आणि ते पंचांचं फिंगर अप. OET आउट. फलंदाज क्रमांक 4 बाद होईल. %100% सामना दुधाणी संघाने जिंकला गेलाय. अद्यापही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु फक्त औपचारिकता बाकी आहे. 2 बॉल 26 धावेची गरज. फुलटॉस चेंडू मात्र इथे शतरक्षक मनोज भगतला पाहतोय. चेंडू अडवला गेलाय. फक्त औपचारिक असल्या कारणामुळे इथे धाव घेतली नाही. या शेवटचा बॉल. अगदी अद्याप पाहिलं गेलं तर मिडल षटक टाकेल की काय. आणि पाहिलं गेलं तर 2 विकेट देखील आपल्या नावावर घेतल्या. आणि निश्चितच इथे वाईट अगदी चेंडून उचली जास्त घेतली. आणि पंचाने अचूक दर्शवलं म्हणजे फलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू. अवांतर धावफलकावरती परिणाम झालाय. फक्त 18 धावा. फक्त औपचारिकता बाकी. ब्लॉक होलचा चेंडू आणि अंतिम फेरीत दाखल झालाय टीम बेल्या 11 मोरिया संघ दोदाणी अंतिम फेरीत दाखल झालाय. निश्चितच वाघेरा संघ आणि दोदाणी संघ या 2 संघांदरम्यान टॉस केला जाईल. थँक्यू बारक्या. डीजे प्ले.